चला, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर मधलं एक्झाम्पल नंबर 11. Example number 11. Observations from an experiment. Observations from an experiment. Observations from an experiment on photoelectric effect. On photoelectric effect for the stopping potential, for the stopping potential by varying the intensity, by varying VARYING, by varying the incident intensity, by varying the incident frequency, by varying the incident frequency where plotted, was where मतलब where plotted, full stop, the slope of the linear curve, the slope of the linear curve was found to be approximately 4.1 into 10 raised to minus 15, 4.1 into 10 raised to minus 15 वजा 15 volt second. Full stop. Given that charge of an electron is 1.6 into 10 raised to minus 19 coulomb, is 1.6 into 10 raised to minus 19 coulomb, comma, find the value of Planck's constant H. Find the value of Planck's constant small h. बस सगळे लक्ष द्या पटकन. काय काय दिले बघा. Observations from an experiment on photoelectric effect for stopping potential by varying incident in frequency. पहा, incident frequency इथं हे मटेरियल असते फोटोइलेक्ट्रिक आणि इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी न्यूनी दाखवली आपण, तर ती व्हेरी केली आहे आणि त्याच्यानुसार इथनं इलेक्ट्रॉन बाहेर पडत असते तसे. आणि मग इथं तुम्ही एनोड कॅथोड त्याचं पोटेन्शियल चेंज करता येत असते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह वगैरे करता येत असते. तर आपण स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणून जर हा लावला असेल तर ह्याला निगेटिव्ह पोटेन्शियल दिलेलं असतं. मी एकदम रफ डायग्राम काढली. तर मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीनी येणारा जो इलेक्ट्रॉन आहे तो स्टॉप ज्यावेळेस होईल त्यावेळेस इथला फोटोइलेक्ट्रिक करंट 0 होईल. ओके. आणि मग त्याला जेवढं इथं निगेटिव्ह पोटेन्शियल द्यावं लागतं त्याला स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणतात. आणि ते मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीनी बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रॉनशी संबंधित असतं. ओके. आणि ते जे स्टॉपिंग पोटेन्शियल आहे तो चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन आणि स्टॉपिंग पोटेन्शियल. ओके. स्टॉपिंग पोटेन्शियल V0 दाखवलं तर हे हा फॉर्म्युला आहे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी.
मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीने बाहेर पडणारा जो इलेक्ट्रॉन आहे त्याची कायनेटिक एनर्जी कशी येते, चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन आणि स्टॉपिंग पोटेन्शियल यांचा गुणाकार असतो. चार्ज आणि पोटेन्शियल यांचा गुणाकार आहे बघा की. नाहीतर वर्क डन किंवा एनर्जी म्हणजे काय असतं, पोटेन्शियल म्हणजे वर्क डन पर युनिट चार्ज असतं. साधी बेसिक डेफिनेशन आहे पोटेन्शियलची, नवी झालेली. ओके. आणि मग वर्क डन म्हणजे पोटेन्शियल आणि चार्ज यांचा गुणाकार असतो. वर्क म्हणजेच एनर्जी आहे ना. हा, तीच कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असा आहे. पण त्यांनी काय केलेलं आहे माहिती आहे का, ही इन्सिडेंट फोटॉनची एनर्जी व्हेरी केली, इन्सिडेंट फोटॉनची फ्रिक्वेन्सी व्हेरी केली. फ्रिक्वेन्सी म्हणजे एनर्जी झाली शेवटी. आणि इथलं फोटो इलेक्ट्रॉनचं स्टॉपिंग पोटेन्शियल आहे त्यांचा ग्राफ काढलाय. ग्राफ कशाच्या वर्सेस कशाचा आहे बघा आता. स्लोप ऑफ द लिनियर कर्व वॉज फाउंड टू बी, स्लोप असू द्या टोकन, पण स्टॉपिंग पोटेन्शियल बघा. Observations from an experiment on photoelectric effect for stopping potential by varying incident frequency. Stopping potential आणि incident frequency यांच्यातला ग्राफ आहे. तर तुम्हाला माहित आहे स्टॉपिंग पोटेन्शियल इन्सिडेंट फ्रिक्वेन्सीला डायरेक्ट प्रोपोर्शनच आहे ना. कारण जेवढी इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी ज्यादा तेवढी एनर्जी ज्यादा, तेवढी कायनेटिक एनर्जी ज्यादा, तेवढं स्टॉपिंग पोटेन्शियल ज्यादा. तर याचा जो स्लोप आहे ह्याची माहिती काढता आली पाहिजे तुम्हाला खरं तर. हा स्लोप दिलेला आहे आपल्याला 4.1 इंटू 10⁻⁻15, 4.1 इंटू 10⁻⁻15 व्होल्ट सेकंद असं युनिट दिलेलं आहे त्याचं. त्याच्यावरनं पण कळलं पाहिजे की काय असेल. स्लोप म्हणजे वाय ऍक्सिस वरचं डिवायडेड बाय एक्स ऍक्सिस वरचं असतं. स्टॉपिंग पोटेन्शियल डिवायडेड बाय न्यू इज इक्वल टू स्लोप येईल. म्हणजे चेंज इन स्टॉपिंग पोटेन्शियल, चेंज इन फ्रिक्वेन्सी घेतली पाहिजे. घेऊया, पण युनिट तर टॅली करूया. बरोबर येते का ग्राफ. म्यू वर्सेस व्ही0 आहे का व्ही0 वर्सेस म्यू आहे हे कळेल. पोटेन्शियल पोटेन्शियल म्हणजे आता सांगितलं वर्क डन पर युनिट चार्ज असतं. म्हणजे काय असतं ते ज्यूल किंवा व्होल्ट म्हणा, व्होल्ट. आणि फ्रिक्वेन्सी सायकल पर सेकंद म्हणजे पर सेकंद असतं, ते सेकंद वर गेलं, व्होल्ट सेकंद आलं बघा युनिट. ओके. तर मी आता लिस्ट करतो इथं. लिस्ट गिव्हन क्वांटिटीची स्टॉपिंग पोटेन्शियल. एक मिनिट. स्लोप आहे, स्लोप पहिल्यांदा लिहिलं. स्लोप फक्त लिहितोय मी पण इथं पहिल्यांदा. स्लोप किती दिलाय रे, स्लोप 4.1 इंटू 10⁻⁻15 व्होल्ट सेकंद दिलेला. ओके. पुढे चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन दिलाय, त्याची गरजच नव्हती. 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम असतो तो. तर आपल्याला काय काढायचंय, प्लँक्स कॉन्स्टंटची किंमत काढायची आहे, हे लक्षात घ्या. तर यासाठी तुम्हाला पहिल्यांदा स्लोप म्हणजे काय काढता आलं पाहिजे बघा. स्लोप म्हणजे मी तुम्हाला सांगितलं वाय ऍक्सिस वरचं डिवायडेड बाय एक्स ऍक्सिस वरची क्वांटिटी, त्याला चेंज असतो. चेंज इन क्वांटिटी ऑन वाय ऍक्सिस डिवायडेड बाय चेंज इन क्वांटिटी ऑन एक्स ऍक्सिस. नाउ स्लोप ऑफ कर्व, स्लोप ऑफ कर्वच म्हणायचं त्याला, लिनियर कर्व म्हणा फार. ते लिनियर म्हटलेलंच आहे ते. लिनियर कर्व ऑफ स्टॉपिंग पोटेन्शियल वर्सेस फ्रिक्वेन्सी. स्टॉपिंग पोटेन्शियल वर्सेस फ्रिक्वेन्सी इज स्लोप इज इक्वल टू काय येणार, मी सांगितलं तुम्हाला, चेंज इन स्टॉपिंग पोटेन्शियल डिवाइड बाय चेंज इन फ्रिक्वेन्सी असं येणार आहे. चेंज इन स्टॉपिंग पोटेन्शियल, change in stopping potential divided by change in frequency, change in frequency असं येणार असते. आणि मग तो किती आहे सांगा मला, डायरेक्टच लिहूया इथं. किंवा इकडे टाकूया किंमत त्याची. किती आहे ती किंमत, 4.1 इंटू 10⁻⁻15 आहे. पण चेंज इन स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे फायनल मायनस इनिशियल करूया. स्टॉपिंग पोटेन्शियल व्ही0 दाखवतो, फायनल मायनस इनिशियल, मग फ्रिक्वेन्सी पण फायनल मायनस इनिशियल. ओके. तर याप्रमाणे आपल्याला हा फॉर्म्युला लिहावा लागेल. आणि वाटल्यास तर इथं काय करा, छोटासा ग्राफ पण काढायचा, पेननीच काढायचा. इकडं फ्रिक्वेन्सी आहे, इकडं स्टॉपिंग पोटेन्शियल आहे व्ही0 आणि हा ग्राफ. ओके. मग आता याच्यावर आपल्याला हे राहू द्या, मला वाटतं असंच बघूया काय करता येईल. इक्वेशन नंबर 1. पण आपल्याला आता फॉर्म्युला माहित आहे, तो फॉर्म्युला घेऊया.
नाउ वी हॅव, हो हा फॉर्म्युला काल पण वापरला होता आपण, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय असतं, इन्सिडेंट फोटॉनची एनर्जी मायनस फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन, फाय किंवा फाय झिरोने दाखवतात. ओके, हा पुढं मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी म्हणजे आत्ताच सांगितलं मी तुम्हाला, स्टॉपिंग पोटेन्शियलच्या स्वरूपात काय फॉर्म्युला असतो, E इंटू व्ही झिरो. बट मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू E इंटू व्ही झिरो असतो. ती किंमत इथे टाकणार आहे मी, ई व्ही झिरो इज इक्वल टू एच न्यू मायनस फाय झिरो. आता हा फॉर्म्युला दोन केसेस साठी लिहिणार आहे मी. हा देअरफॉर फॉर टू केसेस, हा दोन केसेस साठी कसं येईल बघा, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन तर काय बदलत नाही. पहिल्या केस मधलं स्टॉपिंग पोटेन्शियल, पुढं एच बदलत नसतं. पहिल्या केस मधली इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी आणि फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन पण बदलत नसतं, कारण मेटल तोच आहे, त्यामुळे तिथं वन लिहायची गरज नाही. अँड दुसऱ्या केसमध्ये EV झिरो इज इक्वल टू एच न्यू मायनस फाय झिरो. तर या दोघांची घ्यायची वजाबाकी आता, आणि इथं वजाबाकीच पाहिजे आपल्याला. हा टेकिंग सबट्रॅक्शन, EV झिरो मायनस EV झिरो टू मायनस EV झिरो वन, ह्यात नाही वजा केले बरं का. हा एच न्यू झिरो मायनस फाय झिरो मायनस एच न्यू वन मायनस फाय झिरो. काही जण फक्त फाय वापरतात बरं टॉपिक पोटेन्शियल. ठीक आहे, इथं कंस सोडवला तर काय येईल बघा, EV झिरो टू मायनस EV झिरो वन इज इक्वल टू एच न्यू टू मायनस फाय झिरो मायनस एच न्यू वन मायनस मायनस प्लस फाय झिरो. फाय झिरोला फाय झिरो गेला, एच कॉमन काढा त्याच्यातून, EV झिरो टू मायनस EV झिरो वन, EV झिरो वन एच कॉमन काढला तर आत राहील म्यू टू मायनस म्यू वन, याला इकडे भागिले घ्या. देअरफॉर EV झिरो टू मायनस EV झिरो वन डिवायडेड बाय न्यू टू मायनस न्यू वन इज इक्वल टू एच आला, आणि न्यू टू मायनस न्यू वन ची किंमत माहिती आहे आपल्याला इक्वेशन 1 वर 4.1 इंटू, थांबा जरा, ई कॉमन काढावं लागेल, त्याची किंमत माहित आहे. ई कॉमन काढल्यानंतर ई याच फाईलला कॉमन काढतो की रे, हा ते इकडे घेता घेताच ई कॉमन काढूया ना, पहिली वाचेल ना. मग आता या गव्हाळाची ई सोडून राहिलेल्या या सगळ्याची किंमत इक्वेशन 1 मध्ये 4.1 इंटू 10 रेज टू मायनस 15 आहे, इज इक्वल टू एच आला. अँड देअरफॉर एच इज इक्वल टू ई ची किंमत टाकतो मी 1.6 इंटू 10 रेज टू मायनस 19, 4.1 इंटू 10 रेज टू मायनस 15. अँड देअरफॉर एच इज इक्वल टू 16 1 ते 16ला 6 4 1 16 64 आणि 65 पॉईंट नंतर 2 घर आहेत, इंटू 10 रेज टू मायनस 19 आणि मायनस 15 मायनस 34 आणि जूल सेकंद असं युनिट असतं प्लॅन्क्स कॉन्स्टंटचं. साधारणतः तुम्हाला प्लॅन्क्स कॉन्स्टंटची किंमत माहित असेल 6.63 इंटू 10 रेज टू मायनस 34 जूल सेकंद असते. तर ते त्याच्या नियर अबाउट आले, प्रॅक्टिकल केस मध्ये थोडी एरर येईल. ओके, बघा प्लॅन्क्स कॉन्स्टंटची किंमत कशी काढली असावी प्रॅक्टिकली, त्याचा एक नमुना आहे. अनेक मार्गाने काढता येते, त्याचा एक नमुना मला लिहा. चला झाले का लिहून? नेक्स्ट एक्झाम्पल किती आहे? एक्झाम्पल नंबर 12 वाले ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर मधलं एक्झाम्पल नंबर 12 वर गिवन द फॉलोइंग डेटा for incident wavelength and the stopping potential, for incident wavelength and the stopping potential, incident wavelength and the stopping potential obtained from an experiment
on photoelectric effect, on photoelectric effect, comma, estimate the value of Planck's constant, estimate the value of Planck's constant, estimate the value of Planck's constant and the work function of the cathode material, and the work function of the cathode material full stop. What is the threshold frequency? What is the threshold frequency and corresponding wavelength? What is the threshold frequency and corresponding wavelength? Question mark. What is the most likely? What is the most likely metal used for emitter? What is the most likely metal used for emitter? Question mark. खाली हा टेबल दिलाय, टेबल काढायचा. इन्सिडेंट वेवलेंथ इन एंगस्ट्रॉम युनिट दिलेले, हा टेबल काढा. incident wavelength, incident wavelength in angstrom unit आहे. हा इथं इन्सिडेंट वेवलेंथ 2536 आणि 3650 हा एवढा स्टेबल आहे. त्याप्रमाणे टेबल काढा. स्टॉपिंग पोटेन्शियल इन व्होल्ट, स्टॉपिंग पोटेन्शियल इन व्होल्ट 1.95 आणि 0.5. पटकन टेबल काढा. आत्ता सारखंच गणित आहे खरं तर, त्याच्या अगोदर जे झाले गणित त्या पद्धतीनेच आहे. फक्त फ्रिक्वेन्सी या जागी इथं वेवलेंथ दिलेली आहे, एवढाच फक्त फरक आहे. हा गिवन क्वांटिटीची लिस्ट करतोय मी. काय काय सांगितलंय बघा. गिवन द फॉलोइंग डाटा फॉर इन्सिडेंट वेवलेंथ अँड स्टॉपिंग पोटेन्शियल ऑब्टेन्ड फ्रॉम एन एक्सपेरिमेंट ऑन फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. हा डाटा दिलेला आहे. मग इन्सिडेंट वेवलेंथ पहिल्या केस मधली, दुसऱ्या केस मधली, त्यावेळेचं करस्पॉन्डिंग स्टॉपिंग पोटेन्शियल दिले. मग पहिल्या केस मधली इन्सिडेंट वेवलेंथ लॅम्बडा घेऊया आपण. ती किती? ती 2536 अँगस्ट्रॉम युनिट आहे. खरं तर आपल्याला अँगस्ट्रॉम युनिट चालत नाही, लगेच कन्व्हर्शन करून घेऊया. हा 2536 10⁻⁻⁴ सरळ असा सिस्टीम मध्ये करू आपण. 2536 इंटू 10⁻⁻10 घ्यावं लागतं. पुढं दुसऱ्या केस मधली वेवलेंथ आहे 3650, ही पण अँगस्ट्रॉम युनिटच आहे. तर 3650 10⁻⁻10 मीटर आलं. त्या करस्पॉन्डिंग असणारे स्टॉपिंग पोटेन्शियल V01 आणि V02 असे लेटर वापरायचे त्याला. तर 1.95 व्होल्ट आहे, पुढं 0.5 व्होल्ट आहे. आता काय काय काढायचं सांगितलंय बघा बरं त्यांनी. हा तर इस्टिमेट द व्हॅल्यू ऑफ प्लॅंक्स कॉन्स्टंट अँड द वर्क फंक्शन. प्लॅंक्स कॉन्स्टंटची किंमत काढायची, वर्क फंक्शन फाय वापरा, अगर φ0 वापरा. पुस्तकात नेमके काय वापरते? φ0 वापरते का फाय वापरते? नवीन याच्यात आणि जुन्या याच्यात पण φ0 वापरतो.
फाय झिरोचा आहे. ठीक आहे. पुढं हे फाय झिरो काढायचं आहे. अजून काय काढायचं आहे बघा बरं. व्हॉट इज दी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी अँड करस्पॉन्डिंग वेवलेंथ. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी न्यू झिरो, करस्पॉन्डिंग वेवलेंथ लॅम्बडा झिरो, आणि पुढं अजून एक विचारले व्हॉट इज द मोस्ट लाईकली मटेरियल युज्ड. मटेरियल कुठलं वापरलं असेल. मटेरियल हा, तर हा मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ओके चा फॉर्म्युला असतो एच न्यू मायनस फाय झिरो. पण इथं आपल्याला न्यूच्या स्वरूपात नको आहे, आता वेवलेंथच्या स्वरूपात पाहिजे. तर न्यूची किंमत सी बाय लॅम्बडा टाकायची आणि मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीची किंमत पी व्ही झिरो टाकायची. स्टॉपिंग पोटेन्शियल आणि चार्ज आहे. आणि मी आता सांगितलं न्यूची किंमत काय टाकायची, इथं सी बाय लॅम्बडा टाकायची. ह्या किमती जर इथं टाकल्या मी तर काय मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला ईव्ही झिरो आला, आणि एच ची किंमत न्यू सी अपॉन लॅम्बडा जर टाकली तर इथं एच सी अपॉन लॅम्बडा. बस हा फॉर्म्युला. खरं तर डायरेक्ट सुद्धा हा फॉर्म्युला पाठ केला तर चालतो, पण बेसिक फॉर्म्युला असा आहे त्याच्यावर हा फॉर्म्युला पटकन चेंज करून येत आहे. आणि मग हा फॉर्म्युला दोन केसेस साठी लिहायचा. देअरफॉर फॉर टू केसेस हा, तर इथं एच सी अपॉन लॅम्बडा वन येणार आणि दुसऱ्या केसमध्ये एच सी अपॉन लॅम्बडा टू येणार. आणि आता आपल्याला काढायचं प्लॅंक्स कॉन्स्टंट. बघा सारखं सेम. तर आपल्याला काय काय करावं लागेल. आता प्लॅंक्स कॉन्स्टंट काढायचं असेल तर या दोघांची वजाबाकी करा. हे जाऊन निघून जाईल फाय झिरो आणि त्याप्रमाणे प्लॅंक्स कॉन्स्टंट येईल. आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या किमती कशा काढायच्या नंतर बघू. टेकिंग सबट्रॅक्शन ऑफ 1 and 2 याला इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 हा. टेकिंग सबट्रॅक्शन ऑफ 1 and 2. टेकिंग सबट्रॅक्शन ऑफ 1 and 2. ह्यातनं हे वजा करूया. मोठं लहान कुठला आहे बघा बरं. ह्याची वेवलेंथ लहान आहे, हा लहान आहे म्हणजे हा आकडा मोठा आहे का, त्यातनंच हे वजा करू. हा इथं कळते की आपल्याला ईव्ही झिरो वन मायनस ईव्ही झिरो टू इज इक्वल टू एच सी अपॉन लॅम्बडा वन मायनस फाय झिरो. कंस टाका व्यवस्थित, कारण दोन दोन टर्म आहेत, चिन्ह बदलावी लागतात. हा म्हणजेच काय करावं, इथं ई काढतो कॉमन, तर व्ही झिरो वन मायनस व्ही झिरो टू आलं. इथं एच सी अपॉन लॅम्बडा वन मायनस फाय झिरो मायनस एच सी अपॉन लॅम्बडा टू मायनस फाय झिरो. फाय झिरोला फाय झिरो गेले, एच सी काढा कॉमन, व्ही झिरो वन मायनस ईव्ही झिरो टू इज इक्वल टू एच सी. जर कॉमन काढलं तर आत ब्रॅकेट मध्ये आलेला आहे 1 अपॉन लॅम्बडा वन मायनस 1 अपॉन लॅम्बडा टू. आता किमती टाका, बाकीच्या सगळ्या किमती माहिती आहेत तुम्हाला. प्लॅंक्स कॉन्स्टंट येईल. चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन 1.6 इंटू 10⁻⁻⁹ असतो. EV1 1.95 आणि हा 0.5 आहे. इज इक्वल टू एच ची किंमत काढायची आहे. सी ची किंमत 3 इंटू 10⁸ असते. 1 अपॉन लॅम्बडा वन 2536 10⁻⁻10 आहे. 2536 10⁻⁻10 आहे. मायनस हा 3650 10⁻⁻10 आहे. 10⁻⁻10 छेदस्थानचा कॉमन काढतो. तोपर्यंत मला त्याचे रेसिप्रोकल पटकन कॅल्क्युलेटर थांबा जरा, एका घरानंतर पॉईंट देऊया आपण खरं, मग कॉमन काढूया. हा किती आलं बघा ते 1.6 इंटू 10⁻⁻19 ही वजाबाकी तोपर्यंत किती आली बघा 1.9 आली, 90 आली फार तर. हा मग एच इंटू 3 इंटू 10⁻⁻8 3 इंटू 10⁻+8 आहे ते. ओके, एका घरानंतर जर पॉईंट दिला आपण तर 2.536 10⁻1 2 3 तीन गाड्यांक लहान केला, 3 गाडी पॉवर वाढवा म्हणजे -7 होईल. ओके, पुढं इथं पण तेच करणार आहे मी. 3.650 10⁻⁻7 करणार आहे. 10⁻⁻7 घ्या कॉमन आता. ओके, तर 1.6 इंटू 1.9 ओके इंटू 10⁻⁻19 पुढं एच 3 इंटू 10⁻8 ला 10⁻⁻7 कॉमन काढला.
हा ह्याचं सांगा मला पटकन कॅल्क्युलेटरवर. 1/2.536 0 पॉईंट येईल समथिंग 39 43. पुढचं 3.650 चा रेसिप्रोकल 2740. हा पुढं काय काय आले बघा आता. तर 1.6 1.9 10⁻⁻19. तोपर्यंत हे सगळे इकडे घ्या. 10⁻⁻7 वर आला आणि हा 3 10⁸ खाली आला. ओके इकडे काय राहिले आता एच आणि ह्यांची वजाबाकी. 3 मधनं 0 गेले 3च आले. 4 मधनं 4 गेले 0 आले. 9 मधनं 7 गेले 2 आले. 3 मधनं 2 गेले 1 आला. हा 0. ओके एच काढायचं असेल तर ते इकडे घ्या. तोपर्यंत टेनच्या सगळ्या पॉवर एकत्र करू. एच इज इक्वल टू 1.6 इंटू 1.9 इंटू -19 आणि -7. 10⁻⁻ किती आले -19 -7 -26 आणि वरती 8 आला. -26 आणि -8 -34 आला. जो प्लॅंक्स कॉन्स्टंटला यायलाच हवा एसआय सिस्टीम मध्ये. आणि तोपर्यंत हे 3 आणि 0.1203 एवढं आलं. ओके पुढं आता काय करायचं. ह्या दोघांचा गुणाकार करायचा कॅल्क्युलेटरवर. भागिले एवढं करायचं इज इक्वल टू करायचं. परत त्याला भागिले एवढं करायचं म्हणजे मग बरोबर येतं. आणि ते साधारणतः 6 पॉईंट समथिंग यायला पाहिजे. 6 पॉईंट समथिंग 10⁻34 आणि हे उत्तर असतं जूल सेकंद मध्ये. चला सांगा पटकन. आठ पॉईंट 6.42 6.42 येते का बघा. आलं का. कसलं कॅल्क्युलेशन करताय रे कॅल्क्युलेटरवर. 1.6 इंटू मी तोंडी केलं असतं एवढ्या विषय. ठीक आहे. आता ही किंमत काय करावं लागेल तुम्हाला. फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन काढायचं असेल तर φ0 ची किंमत काढायची म्हणजे इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये टाकावी लागेल. ते काय सोपं कॅल्क्युलेशन नाही. मला वाटतं एवढं तुम्ही लिहिलं तर पुसून मला लिहिता येईल परत बरोबर. लिहा एवढं. चला हा पहा इथं वजाबाकी चुकले. हे 0.5 नाहीये. 5 ला 5 सबट्रॅक्ट केलं मी 0.5 असेल म्हणून. तर ऍक्च्युली 9 मधनं 5 वजा केलं पाहिजे म्हणजे इथे किती यायला पाहिजे 45 यायला पाहिजे. हा हे दुरुस्त करायला पाहिजे. आता हे 1.45 आहे. 1.45 पुढं 1.45 1.45. हा आता येते का बघा रे 6.42. हा चला लिहा एवढंच पटकन. परत पुसून राहिलेलं गणित लिहितो. हा आता पहा हे आलेली प्लॅंक्स कॉन्स्टंटची किंमत काय केली पाहिजे आपल्याला. इक्वेशन 1 किंवा 2 दोन्हीपैकी कशात तर एकात ठेवली पाहिजे. म्हणजे आता आपल्याला काय करायचं. स्टॉपिंग पोटेन्शियल माहित आहे. प्लॅंक्स कॉन्स्टंट माहित आहे. सी व्हेलॉसिटी ऑफ लाईट माहित असते. λ1 माहित आहे आणि φ0 येईल. ओके याप्रमाणे आपल्याला ते स्टॉपिंग पोटेन्शियल काढता येईल. पुटिंग धिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1 असं लिहितोय मी. पुटिंग धिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ई V0 आहे. ह्यात ई ची किंमत
1.6 इंटू 10⁻⁻⁹ फर्स्ट केस मधलं टॉपिक पोटेन्शियल किती आहे? दुसऱ्या फॉर्म्युल्यात टाकला तर बरं झालं असतं, कारण इथं जरा 0.5 आहे, आकडा छोटा आहे. ठीक आहे, असू दे. आता 1.95 पुढं एच आता आलेला आहे, आपला जो आलाय तोच टाकायचा, स्टँडर्ड नाही. 6.42 इंटू 10⁻⁻34 सी 3 इंटू 10⁸ डिवाइड बाय λ1 किती आहे? λ1 2536 10⁻⁻10 आहे, मायनस हा 50. आता सगळं पुसून टाकतो मी, बाकीचं पहिलं लिहिले. म्हणजेच काय काय येईल बघा. आता 50 काढायचं आहे आपल्याला, त्याला इकडे घ्या, हे सगळं तिकडे घ्या. 50 इकडे घेतला तर प्लस झाला, तोपर्यंत तिथं 6.42 इंटू हा 3 10⁻⁻34 आणि प्लस 8 म्हणजे -26. हा 10 वर गेला तर प्लस 10 झाला, डिवायडेड बाय, नाही इथं एका नंतर पॉईंट द्यायचा आहे खरं तर मला. 2.536 करूया. हा 10 आत्ताच न्यायलाच नको, अंक 3 घरांनी लहान केला, पॉवर 3 घरांनी वाढवा, -7 झाली. ओके, आता हे सगळं इकडं आलंय तर -1.6 इंटू 10⁻⁻⁹ झाले. ओके, हा भागाकार तेवढा मला पटकन ह्याचा कॅल्क्युलेटरवर सांगायचा, ह्या दोघांचा गुणाकार करायचा, त्याला ह्यानं भागायचं. आणि मग हे -26 आणि -7 वर गेल्यावर +7 होणार, म्हणजे -19 आलं. पुढे 1.6 इंटू 10⁻⁻⁹ आहेच. किती आला भागाकार? 5946 59 आहे का? पुढं यांची वजाबाकी आता 10⁻⁻⁹ ला 10⁻⁻⁹ त्यामुळे डायरेक्ट वजाबाकी करायची. इथं 3 डिजिट पुढचे तिथं 0 आहेत, त्यामुळे पुढचे 3 डिजिट आहे तशी येतात. पुढे ह्या 5 मधनं 6 जात नाहीत, 15तून 6 घालवले, 9 उरले, हातचा 1 गेलाय, त्यामुळे इथं 6 राहिले, 6 मधनं 1 गेला, 5. बरोबर आहे का बघा वजाबाकी? 10⁻⁻⁹ हे आले फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. ओके, आणि हे फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन शक्यतो इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये काढत असतो आपण. हे ज्यूल मध्ये आले, आता हे एनर्जी असते. ओके, तर हे ज्यूल आहेच हे ज्यूल. ओके, तर इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये नसतं, पण साधारणतः ते इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये काढावं. तर ह्याला 1.6 इंटू 10⁻⁻⁹ ने डिवाइड करायचं, इलेक्ट्रॉन व्होल्ट तर कन्व्हर्शन फॅक्टर आहे तो. ओके, ज्यूलला 1.6 इंटू 10⁻⁻⁹ ने भागले की इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये येतं. हा भागाकार सांगा, 10⁻⁻⁹ ला 10⁻⁻⁹ गेले, 5.9946 ला 1.6 ने भागायचं, 3.7467 इलेक्ट्रॉन व्होल्ट. हे आलं फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. आता पुढे काय करायचं आहे आपल्याला? फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन 2.80 आले याचं पुस्तकात, साधारणतः 16×48 बरोबर आहे, 3 पॉइंट समथिंगच यायला पाहिजे. पुढं आता काय काढायचं आहे? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, थ्रेशोल्ड वेव्हलेंथ कशी काढता येईल बघा. नाव वी हॅव, खरं तर हा जो फॉर्म्युला आहे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीचा, तो फॉर्म्युला काय? hν0 - 50. पण ज्या वेळेस ही कायनेटिक एनर्जी 0 असते त्यावेळेची फ्रिक्वेन्सीला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणतात. म्हणजे इथं ν0 येणार आणि इथं 0 येणार. मग हे जर इकडे घेतलं तर hν0 = 5. फक्त जस्ट येणाऱ्या फोटॉनची एनर्जी म्हणजे hν0, ती जर जस्ट तो इलेक्ट्रॉन इजेक्ट करायला उपयोगी पडत असेल तर त्यावेळेस त्याला कायनेटिक एनर्जी 0 असेल, आणि त्यावेळेस जे काय इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी आहे त्याला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणतात, आणि करस्पॉन्डिंग वेव्हलेंथ आहे त्याला थ्रेशोल्ड वेव्हलेंथ म्हणतात. तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीसाठी. तर φ0/h आला, आपला जो h आला तोच वापरायचा, त्यांचा स्टँडर्ड नाही वापरायचा, कारण आपल्याला जे गणित सोडायचं तेच वापरावं लागेल ना.
म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 50 आत्ताच आले 3.7467. ओके, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये आले. आता ते जूल मधलं लागतंय, इलेक्ट्रॉन व्होल्ट मधलं चालत नाही, म्हणून जूल मधला आपण माहितच पाहिजे. हा 5.99 करतो, पुढचा 6 सोडून देऊ. ओके, पुढं इंटू 10⁻⁻⁹. काय झाले तुम्हाला बाकी वगैरे चुकले आहे का? 1.95 कुठलं? हा घ्यायचा राहिलाय वय वगैरे. हा इथं डिवायडेड बाय येतोय का कुठे येतोय? इथं 1.6 ला मल्टिप्लाय पाहिजे होता. ठीक आहे, कसलं लक्ष देताय रे तुम्ही? त्यावेळेस सांगता येत नाही तुम्हाला. 10⁻⁻⁹ हा गुणाकार करून सांगा मला इथं. त्यामुळे ते इथलं चुकलंय बघा. 3.12 ह्याचा गुणाकार आला 10⁻⁻⁹ आहे, त्यामुळे वजाबाकी पण चुकली. हा वजाबाकीला आता पुढचे 2 डिजिट आहे तसे आले. 9 मधनं 2 गेले 7 आले, 5 मधनं 1 गेला 4 आले, आणि इथं 4 आले. बरोबर आहे का बघा आता वजाबाकी? आता परत भागाकार करून सांगा मला. 4.47 4746 ला 1.6 ने डिवाइड करायचं. 2.7966. आत्ता उत्तर जुळते बरोबर, मला वाटते 2.80 आले त्यांचं. ठीक आहे, 2.79. ते पुढचं 6 सोडून दिलं तर 2.80 येईल ते. ओके, 2.80 लिहूया आपण. 2.80 आणि हे इलेक्ट्रॉन व्होल्ट आले. ओके, हा आता इथे किंमत टाकायची आहे मला. न्यू 0 इज इक्वल टू काय काय येणार आहे? 50. आता जूल मधला टाकायला गेला, आत्ताच झाली चर्चा आपली. जूल मधला म्हणजे किती आहे तर 4.4746. ओके, 10⁻⁻⁹ डिवाइड बाय एच. आपला एच किती आला होता तेवढाच टाका. 6.42 10⁻⁻34 ही जी फ्रिक्वेन्सी येणार आहे ती हर्ट्स मध्ये येणार आहे. हा भागाकार सांगा मला पटकन. आणि इथं 10⁻⁻⁹ येणार आहे, म्हणजेच थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. हा भागाकार 0. समथिंग येईल. 4.4746 डिवाइड बाय 6.42 6970. हा 0.6970 10⁻. मी सांगितलं होतं व्हिजिबल लाईट असेल तर एका घरानंतर पॉईंट असणार 10⁻15 फ्रिक्वेन्सी. 15. हा किती येते बघू? 34 वजा 19, मला वाटते 15 येते. ओके, आणि ही व्हिजिबल लाईट आहे थोडक्यात. 6 किंवा व्हिजिबलच्या जवळ अल्ट्राव्हायोलेट पण असू शकते. हा 6.9 केलं तर अंक 1 घराने वाढवला, पॉवर कमी करा 1 घराने. हर्ट्स ही आली थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. थ्रेशोल्ड वेव्हलेंथ पण काढायचे. नाउ सी इज इक्वल टू न्यू लॅम्बडा असतं, मग न्यू 0 लॅम्बडा 0 झालं की थ्रेशोल्ड वेव्हलेंथ येणार आहे. थ्रेशोल्ड वेव्हलेंथ म्हणजे सी अपॉन न्यू 0 आहे. म्हणजे थ्रेशोल्ड वेव्हलेंथ किती येणार? सी ची किंमत आहे 3 × 10⁸. न्यू 0 आहे 6.97 × 10⁻14. भागाकार सांगा मला किती येतो. तोपर्यंत हे 8 वजा 14 म्हणजे -6 येते. 0. समथिंग येणार आहे. 4304 10⁻⁻6 आला. हे उत्तर आले मीटर मध्ये. आपल्याला जर अँगस्ट्रॉम युनिट मध्ये करायचं असेल किंवा नॅनोमीटर मध्ये करायचं असेल तर त्याप्रमाणे कन्व्हर्शन केला पाहिजे. त्याने अँगस्ट्रॉम युनिट मध्ये उत्तर दिले 0.4304 10⁻⁻6. अँगस्ट्रॉम युनिट मध्ये करायचं तर 10⁻10 घ्यावं लागते. 10 हे अँगस्ट्रॉम युनिट आलं. ओके, पुढं 10⁻6 आणि 10⁻10 10⁻+4 आलं. +4 म्हणजे 4 घरं पुढे सरकवली पाहिजेत. आणि हे उत्तर आहे आता अँगस्ट्रॉम युनिट मध्ये. ही आली थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. बरोबर, 4440 आले त्यांचं उत्तर. 4440 आले. 6.76 हर्ट्स आले. 6.76 आले. भागाकार अजून एकदा करा.
4.4746 ला 6.42 ने. हा बर, एक काम कर, 4.4746 ला 6.63 ने भागून बघ बरं. सदुसष्ट 49 त्यांचं उत्तर आले 6.76. 67 49 येते काय, आणि त्यांचं उत्तर आले 6.76 75 येते. हा, त्यांनी प्लॅंक्स कॉन्स्टंट स्टँडर्ड घेतला. ऍक्च्युली आपल्याला जे गणितात आलाय तोच घेतला पाहिजे खरं. ठीक आहे, आपलं बरोबर आहे. आता ते साधारणतः मटेरियल कुठलं असेल विचारले, खरं तर असा प्रश्न विचारणं परीक्षेत सोयीचं नाहीये, कारण का तुम्हाला काय सगळ्या मटेरियलचे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी किंवा थ्रेशोल्ड वेव्हलेंथ किंवा फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन पाठ नसतात. आता हे फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन साधारणतः कुणाचं किती असतं याचा टेबल दिलाय पुस्तकात आपल्या, आणि त्या टेबलवरून हे काढावं लागेल. ओके, तर हे कॅल्शियम येतोय, त्याने टेबलवरून काढलेलं आहे, तर साधारणतः हे मटेरियल कॅल्शियम आहे. असं उत्तर लिहूया. चला लिहा. हा, साधारणतः फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन 2.80 इलेक्ट्रॉन व्होल्ट आले आपलं येताना, आणि पुस्तकाचे चार्ट दिले त्यात कॅल्शियमचं फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन 2.9 आहे. म्हणजे साधारणतः हे मटेरियल कॅल्शियम असण्याची शक्यता आहे. म्हणून उत्तर त्याचं शेवटी लिहा. शेवटच्या प्रश्नाचं उत्तर काय प्रश्न विचारला होता बघा, व्हॉट इज द मोस्ट लाईकली मेटल युज्ड फॉर इमिटर. ओके, तर ऍज असं लिहा उत्तर त्याचं, ऍज फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन ऑफ कॅल्शियम इज, फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन ऑफ कॅल्शियम इज 1.9 इलेक्ट्रॉन व्होल्ट. 1.9 इलेक्ट्रॉन व्होल्ट, कॉमा the emitter material, emitter मेटल म्हणा तरी चालतंय, ज्याच्यातनं इलेक्ट्रॉन इमिट होणार आहे तो इमिटर मेटल मे बी कॅल्शियम किंवा लाईकली टू कॅल्शियम, कसंही लिहा, मे बी कॅल्शियम. चला, असलं एकच गणित आहे आता राहिले, गणितच संपताय. कितवं गणित आहे, 13वं. चला लिहा. ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर मधलं 13वं गणित, लास्ट अँड बेस्ट गणित. याच्यापासून लिहा. फोटो करंट रेकॉर्डेड, photo current recorded in the microammeter, photo current recorded in the microammeter in an experimental setup, in an experimental setup of photoelectric effect, of photoelectric effect vanishes, vanishes, vanishes when the retarding potential, when retarding potential 0.8 volt, 0.8 volt, if the wavelength of incident radiation is, if the wavelength of incident radiation is, wavelength of incident radiation is 4950, 4950 angstrom minute, 4950 angstrom minute. Full stop. If the source of incident radiations, if the source of incident radiations changed, comma, the stopping potential turns out to be,
the stopping potential turns out to be 1.2 volt. The stopping potential turns out to be 1.2 volt. Full stop. Find the work function of the cathode material. Find the work function of the cathode material and the wavelength of the second source. And the wavelength of the second source. बघा सारखंच गणित आहे खरं तर. बघूया आपण काय काय दिले, लिस्ट करून देतो तुम्हाला. फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन बघा, आम्ही एक एक वाक्य वाचतोय. रेकॉर्डेड इन मायक्रो एमिटर, सॉरी, फोटो इलेक्ट्रिक करंट रेकॉर्डेड इन द मायक्रो एमिटर इन एन एक्सपेरिमेंट सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट व्हॅनिशेस. फोटो इलेक्ट्रिक करंट ज्या पोटेन्शियलला व्हॅनिश होतो त्याला स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणतात. व्हेन द रिटार्डिंग पोटेन्शियल इज मोर दॅन 0.8 व्होल्ट. म्हणजे पहिल्या केस मधलं स्टॉपिंग पोटेन्शियल दिले तुम्हाला V01 0.8 व्होल्ट आहे. खरं तरी निगेटिव्ह असतं पण आपल्याला चिन्हाशी कर्तव्य नाही. तर पुढे इफ वेवलेंथ, त्यावेळेची इन्सिडेंट लाईटची वेवलेंथ आहे 4950 अँगस्ट्रॉम युनिट. नाही चालत अँगस्ट्रॉम युनिट मध्ये 4950 10⁻⁻10 करा मीटर येतं. एका घरानंतर पण पॉईंट देऊया, उगाच तिथे कॅल्क्युलेशन मध्ये प्रॉब्लेम येतो. 1 2 3 3 घराने लहान केला, पॉवर 3 घराने वाढवली, मीटर आलं. ओके. पुढं इफ द सोर्स ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इज चेंज, आता सोर्स चेंज केला तर स्टॉपिंग पोटेन्शियल टर्न टू बी. म्हणजे दुसऱ्या केस मधलं स्टॉपिंग पोटेन्शियल दिले 1.2 व्होल्ट, व स्टॉपिंग पोटेन्शियल वाढलंय. याचा अर्थ इन्सिडेंट फोटॉनची एनर्जी वाढते. एनर्जी वाढते म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढते, म्हणजे वेवलेंथ कमी होते. म्हणजे 100% उत्तर ह्याच्यापेक्षा कमी आलं पाहिजे असा अंदाज घेता आला पाहिजे तुम्हाला. फाइंड द वर्क फंक्शन ऑफ द कॅथोड मटेरियल. कॅथोड मटेरियलचं वर्क फंक्शन काढायचं आहे आणि वेवलेंथ ऑफ द सेकंड सोर्स. मी तुम्हाला आता सांगितलं ही वेवलेंथ याच्यापेक्षा कमी आली पाहिजे कारण एनर्जी वाढली. ओके. बर, आता काय काय करावं लागेल. परत तोच फॉर्म्युला आहे, सारखा सारखा तो फॉर्म्युला लिहितोय आपण. वी हॅव, काय फॉर्म्युला होता बघा, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी म्हणजेच खरं तर ते स्टॉपिंग पोटेन्शियलच असतं. तर काय असतंय ते hν मायनस 50. इथं न्यू ची किंमत c/λ टाकायची कारण आपल्याला वेवलेंथच्या स्वरूपात दिलंय. म्हणजेच EV0 इज इक्वल hc/λ मायनस 50. तर हा फॉर्म्युला परत 2 केसेस साठी लिहावा लागेल आणि वजाबाकी वगैरे करावं लागेल. मगासारखंच गणित आहे खरं तर. ओके. देअरफॉर फॉर 2 केसेस EV01 E ची किंमत काय वेगळी नसते, H ची किंमत काय वेगळी नसते, C ची किंमत काय वेगळी नसते, λ1 येणार. आणि फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन मटेरियल एकच असेल तर सेमच असणार ना. याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. आणि पुढं EV02 hc/λ2 मायनस 50 इक्वेशन नंबर 2 आलं. ओके. त्यांची वजाबाकी घ्यावी लागेल. शक्यतो जे मोठ्या त्यातनं लहान वजा करा. हे 2 मधनं 1 वजा करूया म्हणजे ते निगेटिव्ह येत नाही, परत पायऱ्या वाढतात निगेटिव्ह आले. तर सबट्रॅक्टिंग 1 फ्रॉम 2 EV02 मायनस EV01 इज इक्वल टू hc/λ2 hc/λ2 मायनस 50 मायनस hc/λ1 मायनस 50. ओके. इथनं E कॉमन काढतोय मी. VO2 मायनस VO1 V01 इज इक्वल टू, यातनं कंस सोडवला तर काय काय होईल बघा. कंस सोडवला तर hc मायनस λ1 मायनस होईल आणि हे प्लस होईल. हे गेले. पुढं इथं किंमत टाकतो मी तोपर्यंत. आता किमती परत टाकू आपण. V02 मायनस V01 hc काढला कॉमन तर 1/λ2 मायनस 1/λ1 आला. किमती टाकतोय आता मी. 1.6 इंटू 10⁻⁻19 असतो चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन. V02 1.2 आहे मायनस V01 0.8 आहे. याची किंमत
काय काढायचं आपल्याला? λ2 काढायचं आहे. हा, याची किंमत 6.63 10⁻34. सी ची किंमत 3 × 10⁸ 1/λ2 मायनस 1/λ1. λ1 आहे 4000, 4.950 10⁻⁻7. कॅल्क्युलेशन मात्र खतरनाक असतात बघा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. कसली कॅल्क्युलेशन आहे आता? हे लॉग टेबलने करायला म्हणजे वेळ जाते. आपण सध्या इथं वेळेअभावी कॅल्क्युलेटरवर करतोय, ठीक आहे, पण हे कॅल्क्युलेशन परीक्षेत तुम्हाला लॉग टेबलने करावं लागणार आहे. हा, त्यामुळे असलं एवढं मोठं गणित आलं तर त्याला बगल देणं हे जास्त चांगलं आहे बोर्डाच्या परीक्षेत. त्याला ऑर येत असेल तर, येतच नसेल तर मग ठीक आहे, एवढं तर लिहून ठेवा. राहिलं कॅल्क्युलेशन, एवढं लिहिलं तरी तुम्हाला 2 मार्क तर पडतात 3 पैकी, हे लक्षात घ्या. बरं, कॅल्क्युलेशनला वेळ घालून पुढचा एखादा प्रश्न राहण्यापेक्षा हे बरं, तर तिथं तुम्ही ती पॉलिसी वापरली पाहिजे. आता बाकी सगळं इकडे घेतलं पाहिजे. हा, ते सगळं इथलं हे सगळं भागीले घेतोय इकडे मी. काय काय येतंय बघा, 1.6 वजाबाकी किती आली बघा, आणि कुठं चुकतंय का नीट लक्ष ठेवा. हा, 0.4 येते काय नक्की? 10⁻⁻19 आहे. तिकडचं काय काय आलं बघा, 6.63 3 10⁻34 10⁸. ओके. हा, काय राहिलं आता इकडं 1/λ2 ज्याची किंमत काढायची, तर रेसिप्रोकल सांगायची तोपर्यंत मला. हा, 0 पॉइंट समथिंग येईल आणि 10⁻⁻7 चं 10⁻+7 झालं. 4.950 चा रेसिप्रोकल. 1/4.950 करायचं, 1/4.95 करायचं. 20 20. हा, पुढं आता हे सगळं कॅल्क्युलेशन करावं लागेल. तर 1.6 इंटू 0.4 डिवायडेड बाय 6.63 10⁻⁻. एक मिनिट, 34 आणि 8 किती झाले? -34 + 8 -26 झाले. -26 वर गेल्यावर +26 झाले. +26 आणि 10⁻⁻90 किती आले? +7 ना, 7. हा, पुढं इज इक्वल टू 1 हे घेऊ इकडं तोपर्यंत. हे मायनसचं प्लस झालं 20 0.20 10⁻7 आणि हे राहिले 1/λ2. पुढं हे कॅल्क्युलेशन सांगा मला. मी 1/λ2 इकडे लिहिणार आहे. हा, 0.3218 10⁻7 आहेच. 0.03218 2020 इंटू 10⁻7. ओके. आता वजाबाकी करूया. 1 2 3 4 5 घर आहेत बरं का. हा, तिथं 4च असतील. तुम्हाला ते सांगायचं नाही, आता त्यांना सांगितलं ते 4 घर असतील, त्यामुळे 5वा डिजिट 0 असतो. 8 मधनं 0 गेला, 8 आला. पुढं 1 मधून इथल्या 4थ्या डिजिटला इथला 4था डिजिट गेला. 1 मधून 0 गेला, 1 आला. 2 मधून 2 गेले, 0 आले. 3 मधनं 0 गेला, 3 आला. 0 मधनं 2 गेला, हे लहान आले, निगेटिव्ह यायला लागली. वेव्हलेंथ निगेटिव्ह अशी. वेव्हलेंथ निगेटिव्ह कशी येईल? पुढे चुकलंय बघा. हा, हे 0.2020 इंटू 10⁻7 इकडे मायनस आहे, इकडे आल्यावर प्लस होणार आहे. इथं मायनस लिहिलं होतं चुकून, इथं ऍक्च्युली वजाबाकी नाही, बेरीज करायला पाहिजे. हा, बेरीज किती होणार आहे बघा. आता बेरीज होताना सुद्धा इथं 5वा डिजिट, इथं 5वा डिजिट 0च आहे, त्यामुळे 8 आला आहे असा. पुढे ह्याचा 4था डिजिट 1 आणि 0 1 आला, याचा 3रा डिजिट, याचा 3रा डिजिट 2 आणि इथला 2 4 आला. ह्याचा पॉईंट नंतरचा 2रा आणि पॉईंट नंतरचा 2रा डिजिट 3 आला. 3 आणि 0 0 आणि 2 2 आला. आणि मग 0.23418 10⁻7 आहे. ओके. ह्याचा रेसिप्रोकल λ2 इज इक्वल टू 1/,
0.42 करूया आपण. 10⁻⁷ आहे. हे वरती जर रेसिप्रोकल सांगा मला डायरेक्ट त्याचा. 4.2703 10⁻⁷ येणार बरं हे. आणि ही जी वेव्हलेंथ आहे ती अर्थातच मीटर मध्ये आलेली आहे. ही वेव्हलेंथ मीटर मध्ये आलेली आहे. तुम्हाला जर अँगस्ट्रॉम युनिट किंवा नॅनोमीटर मध्ये पाहिजे तर त्याप्रमाणे कन्व्हर्शन करा. राहू द्या मीटर मधली पण आणि अँगस्ट्रॉम युनिट मध्ये पण करू आपण. हा, अँगस्ट्रॉम युनिट मध्ये कसं येणार तर λ2 इज इक्वल टू 4.2703 10⁻⁷ पहिलंच होतं. 10⁻10 करावं लागेल मग हे अँगस्ट्रॉम युनिट मध्ये येईल. हा, म्हणजेच λ2 इज इक्वल टू 4.10 आणि -7 3 आले. 3 घरं सरकवायची. 3 घरं सरकवायची म्हणजे 70.3 येईल. आणि हे अँगस्ट्रॉम युनिट मध्ये. अजून काय काढायचं आहे बघा आपल्याला. सेकंड केस मधली वेव्हलेंथ काढायची हे काढायचं आहे. फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. आता काय करावं लागणार तुम्हाला, हे आलेले जे λ2 आहे किंवा λ1 ची किंमत पण माहित आहे तुम्हाला. त्या दोन्हीपैकी एक काहीतरी काय करावं लागेल, इक्वेशन 2 मध्ये ठेवावं लागेल. λ2 माहित आहे, h माहित आहे, c माहित आहे, फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन काढायचं आहे, e माहित आहे, V02 माहित आहे. ह्यात किंवा ह्यात कशात तर एकात किंमत टाकायची तुम्ही काढायचं त्यात. ओके, तेवढं घरी सोडवा त्याला. चला लिहा.